TV9 मराठीशी थेट बोलणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी देशातल्या युवकांची मागणी ओळखलेली आहे. त्यांच्या भावना ज्या तीव्र आहेत, त्यांच्या असंतोषाला ते वाट करून देत आहेत, एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. अगदी थोड्या वेळापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये त्यांनी राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम हाती घेतला, ज्याला मुंबईच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड असा युवक युवतींचा प्रतिसाद लाभला. थेट आदित्य ठाकरे यांची आपण मतं जाणून घेणार आहोत. आदित्यजी, TV9 मराठीमध्ये स्वागत. प्रचंड असा उत्साह आणि ऊर्जा आपल्याला तुमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून बघायला मिळते. तुम्ही एक व्यासपीठ या युवक युवतींना उपलब्ध करून देत आहात. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही कोणी नेतृत्व करण्याचा ह्याच्यात आम्ही पाहत सुद्धा नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे व्यासपीठ आहे, हे मंच आहे. आणि या व्यासपीठावरनं आपण पाहताय की अनेक तरुण पुढे येत आहेत, व्यक्त होत आहेत. देशभक्तीची भावना आहेच, पण दुसरी पण आपण पाहतोय देशभक्ती म्हणजे सरकारला प्रश्न विचारणं ही तेवढीच महत्त्वाची देशभक्ती आहे. ते होतंय दिल्लीत जे होतंय, आंदोलन जे होतंय जंतर मंतरला, तेवढंच कदाचित मोठं हे व्यासपीठ इथे झालेलं आहे. अर्थात तिथे अभिजित दिपके आहेत, सोनम वांगचुक यांनी काल रात्री उपोषण सोडलं तरी आता आंदोलन सुरू आहे. आपण बघतोय ठिकठिकाणी, काल बिहारमध्ये झालं, चेन्नईमध्ये झालं आंदोलन. तसं मुंबईमध्ये 19 तारखेला आम्ही हाक दिली होती, मोठा प्रतिसाद मिळाला. दररोज इथे छत्रपती शिवाजी पार्कला येतातच लोक. आणि हे तरुण वर्ग आहे, हे कोणी कुठच्याही राजकीय पक्षाचे नाही आहेत, कुठेही कदाचित अजून मतदान पण केलं नसेल. काही 15-16 वर्षाची मुलं आहेत, काही अनेक शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत, पण हे ना व्यक्त व्हायचं आणि म्हणून हे सगळे बाहेर येतात. दिल्लीत जसं जंतर मंतर हे आंदोलनाचं केंद्रबिंदू किंवा केंद्र ठिकाण आहे, तसं मुंबईत आता शिवाजी पार्क हे केंद्र ठिकाण निश्चित. आणि हे ऐतिहासिक मैदान आहे. इथूनच तर शिवसेनेची सुरुवात झाली होती. इथेच अनेक दसरे मेळावे झालेले आहेत. इथेच मला वाटतं संयुक्त महाराष्ट्राचा लढा देखील ह्याच परिसरातून झाला होता. आणि मला वाटतं त्या मातीतून आज प्रेरणा घेऊन आम्ही पुढे चाललोय. आज राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम होता, जो काही प्रतिसाद मिळालेला आहे, तुम्हीही भारावून गेलेले असाल. 26 तारखेला येत्या रविवारी मोर्चा होतो आहे, त्याला काय प्रतिसाद असेल, तुमची काय एक्सपेक्टेशन? नक्कीच एक्सपेक्टेशन ही आहे की प्रत्येक देशभक्तांनी बाहेर यावं. प्रत्येक जण ज्याला वाटतं की ह्या नीटच्या पेपरफुटीमध्ये किंवा शिक्षण व्यवस्थेत बदल व्हायला पाहिजे त्यांनी बाहेर यावं. ज्यांना वाटतं की धर्मेंद्र प्रधान यांनी भविष्य अनेक तरुणांचे खराब केलेले त्यांनी बाहेर यावं. आणि महत्त्वाची गोष्ट हीच, तुम्ही कोणाचेही मतदार असाल, इथे तिरंगा घेऊन या. इथे देशभक्ती, तुमची देशप्रेम, सगळ्यात आधी देश, आणि ते घेऊन आम्ही ते सिद्धिविनायक चौकात जाणार आहोत. केंद्र सरकार आता चर्चेची तयारी दर्शवत आहे. खरं तर गेले 29 दिवस जेव्हा हे आंदोलन सुरू होतं आणि जेव्हा सोनम वांगचुक यांना त्या व्यासपीठावरून ज्या पद्धतीने पोलिसांनी उचललं, आंदोलन तीव्र झालं, दिल्लीत लाठीचार्ज झाला आंदोलकांवर, आणि आता हळूहळू हे घरोघरी आंदोलन पोहोचलं आहे. जेव्हा आता केंद्र सरकार चर्चेची तयारी दर्शवतं, सोनम वांगचुक यांनी काल मध्यरात्री आपलं उपोषण आंदोलन मागे घेतलं आहे. तुम्हाला काय वाटतं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा एकमेव या आंदोलनाचा हेतू आहे की आणखी काही पुढे विषय येणार आहे? मला वाटतं आता हे आपण पाहतोय, जेव्हा लाठीचार्ज झाला त्यानंतर अनेक भारतीय लोक वेगवेगळे विषय घेऊन बाहेर आलेले आहेत. आज पण मला इथेनॉलबद्दल अनेक लोक बोलत होते. मिसिंग लिंकचा घोटाळा असो की कुठचे असो, काल आपण सुमितजींचं इंटरव्ह्यू पाहिलं असेल, ते बोलतात की, म्हणजे त्यांचं इंस्टाग्रामवर ते म्हणतात की आज महाराष्ट्रात प्रश्न विचारला तर तुम्ही भाडेके तट्टे होता, तुम्ही सरकारला प्रश्न विचारला तर देशभक्ती तुमची क्वेश्चनेबल होते. आणि हे सगळं वातावरण म्हणजे जे अच्छे दिन आणणार होते, जे एका काळी आपल्याला भविष्य दाखवत होते, ते आपल्याला भूतकाळात नेत आहेत. आणि आपला देश आपण पाहतोय, जर तुम्हाला आज नोकऱ्यांसाठी, नोकऱ्या तर सोडा, नोकऱ्या मिळत नाहीत ही वेगळी गोष्ट आहे, स्पर्धा परीक्षेचे पेपर फुटायला लागले आणि दुर्दैवाने त्याचं केंद्रबिंदू हे महाराष्ट्र होतं. बरं, आजची बातमी दुसरी ही आहे, उत्तराखंडमध्ये एक पेपर फुटलाय. दुसरी गोष्ट म्हणजे 2024चा जो नीटमधला प्राईम अक्यूज होता त्याला आज क्लीन चिट दिली आहे. मग तुम्ही जे काही कायदे आणाल, जे काही तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट्स कराल, ते कशासाठी आहे ना, लवकर सोडण्यासाठी. आणि एकंदरच आपण पाहतो या देशामध्ये लोकशाही जी चिरडली गेली आहे. खरं तर सोनम वांगचुक हे ना तसं किडनॅपिंग करायची, म्हणजे सरकारकडून किडनॅपिंग, स्टेट स्पॉन्सर्ड किडनॅपिंग करायची गरज नव्हती. त्यानंतर जो लाठीचार्ज झाला, का तुम्ही कोणावर लाठीचार्ज करता? ज्या तरुणांवर, म्हणजे तुम्ही पण भाजप म्हणून एकेकाळी असेच आंदोलन करायचात. उलट 26/11च्या वेळी तर तिथे ट्रायडनच्या खाली प्रेस कॉन्फरन्स झाली राजकारण करायला. पण आपण पाहतोय जे एकावेळी विद्यार्थी परिषद किंवा विद्यार्थी मोर्चेतून पुढे आलेत, आज तेच लोक जे सत्तेत बसतात ते विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करतात. त्या काठ्यांमध्ये खिळे, कोण टिअर गॅस, कोण टेझर. काल आपण इथे पाहिलं, एकाने हात कसं त्या महिलेला लावले तसं दिल्लीत पण लावलंय. म्हणजे ज्या वर्दीनी, आणि आम्हाला खरोखर, म्हणजे मी अनेकदा सांगतो हे की मुंबई पोलिसांचा अभिमान आहे ह्या गोष्टीसाठी की कुठेही त्यांनी आत्ता या आंदोलनात सहनशीलता घालवली नाही, त्यांनी सहनशीलता दाखवलेली आहे. पण हे जरी खरं असलं
तरी अनेकदा आम्ही पाहतोय हे आवाज चिरडण्याचा प्रयत्न किंवा दाबण्याचा प्रयत्न कशासाठी, कोणासाठी? तुम्हाला एक नुसतं आठवण करून देतो आणि ह्या सगळ्या ऑफिसर्सना मी सांगतो जे दिल्लीत पण बसलेत, जे परवा आम्ही पाहिलं ते लहान मुलाला कानाखाली मारली, 10 वर्षाच्या मुलाला कानाखाली मारली. पहिलं म्हणजे अधिकार कोणी दिला तुम्हाला? दुसरं म्हणजे जेव्हा USA मध्ये पण नो किंग्स प्रोटेस्ट होते, मोठी प्रोटेस्ट होते. आत्ता जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्या घराखालती, जे ट्रम्प टावर त्याच्या घराखालती प्रोटेस्ट होते, कधी लाठीचार्ज होत नाही, टिअर गॅस होत नाही. मग आमचा देश लोकशाहीत आहे की नाही आहे? आणि मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा त्या सर्व ऑफिसर्सना सांगेन, न्यूरनबर्ग ट्रायल्स काय होतं ना हे जरा पहा. तानाशाह निघून गेला, बाकीच्यांना तिकडच्या लोकांनी फासावर चढवलं. पण काही मतं व्यक्त होत आहेत की सोनम वांगचुक यांनी काल मध्यरात्री ज्या पद्धतीनं आंदोलन मागे घेतलं, उपोषण आंदोलन, सरकारचे 2 मंत्री जे त्यांच्याशी चर्चा करत होते, मध्यरात्री हे आंदोलन त्यांच्या मंत्र्यांच्या हातून मागे घेण्यात आलं, उपोषण आंदोलन. असं म्हटलं जातंय की सोनम वांगचुक यांनी ज्या आंदोलनाच्या व्यासपीठावरून त्यांना पोलिसांनी नेलं, तिथे जर आले असते आणि तिथे जर युवकांच्या साक्षीने हे आंदोलन मागे घेतलं असतं तर त्याला आणखी प्रतिष्ठा लाभली असती. निश्चितपणे म्हणजे आता ही अनेक वेगळे वेगळे पर्स्पेक्टिव्ह येत आहेत. एक गोष्ट खरी आहे की त्यांनी आता जवळपास 30 दिवस उपोषण केलंय. म्हणजे आपण अनेक लोक इंटरमिटंट फास्टिंग करतो 16-16 तासाचं आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे हाल बघतो, तर ती एक गोष्ट त्यांची मानायला लागेल. दुसरी गोष्ट अर्थात कदाचित उपोषण ज्यांनी म्हणजे सोनमजींनी केलं ते सोडताना आंदोलन करते असतील किंवा जे इंजर्ड होते ते आले पाहिजे होते, ही सगळी एक गोष्ट आहे. पण तेच आंदोलन आता पुढे नेण्यासाठी आपण पाहताय अभिजित दिपके आणि सगळी ती तरुण मुलं मुली ह्यांनी अजूनही ठरलं की आंदोलन मागे नाही घेतलंय. आणि सोनमजींनी पण सांगितलं की उपोषण जरी मागे घेतलं असेल तरी आंदोलन मागे नाही घेतलंय आणि ते असणं गरजेचं आहे, सोनमजी असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीच हा सगळा लढा चालू आहे. आणि आता हे आंदोलन हे तुम्ही पाहताय देशाच्या युवा शक्तीने घेतलंय. आणि आज जो चर्चेची पहिली फेरी झाली, उद्याही चर्चेची दुसरी फेरी 3:30 वाजता आहे. 2 मागण्या मान्य झालेल्या आहेत असं CJP तर्फे सांगण्यात आलेलं आहे. एक मागणी अजून शिल्लक आहे जी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आहे. तुम्हाला काय वाटतं की धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्र सरकार राजीनामा घेईल अशी तुम्हाला शक्यता वाटते? बघा, घेईल नाही घेईल हा भाजपवर आता विषय गेलेला आहे. कारण आता एका व्यक्तीसाठी, धर्मेंद्र प्रधान यांच्यासाठी भाजप विरुद्ध भारत, आता ही भावना सगळ्यांमध्ये झालेली आहे. बघा, तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वाचवायचं असतं किंवा एकदमच शील्ड करायचं असतं का वगैरे, ही त्यांची अंतर्गत कारणं काही असू शकतात. पण आज एवढ्या टोकाला नेणं म्हणजे त्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी तुम्ही तरुण मुलाच्या कानाखाली मारता, महिलांना भयानक अत्याचार करून लाठीमार करता, टिअर गॅस सोडता, तरुणांना तुम्ही जेनसी आणि जेन अल्फाला रस्त्यावर आणलंय, त्यांना देशद्रोही म्हणता, तुम्ही अतिरेकी म्हणता. कुठची लोकशाही, कुठचा न्याय? आणि मग न्याय मागितलं की व्हॉट इज द अर्जन्सी असं ऐकतो आम्ही. पंतप्रधान मोदी असं म्हणतायत की संसदेच्या अधिवेशनात येणाऱ्या आठवड्यात एक विधेयक मांडलं जाईल ज्यात पेपर फुटी प्रकरणासंदर्भात काही कायदे हे आणखी प्रभावी आणि कडक केले जातील. म्हणजे नेमकं काय? कारण हे कायदे गेले 3 वेळा असेच कडक आणि प्रभावी केलेले आहेत, तरी पेपर फुटतायत. जे आता नीट झाली, म्हणजे नीटचं पुन्हा एकदा परीक्षा घेतली, त्याच्यात पण हेलिकॉप्टर एअरफोर्सचे 200 वेळा सॉर्टीज झालेत, 200 वेळा वापरलेत. तुम्हाला एअरफोर्स लागतं, तुम्हाला देशाचे जवान लागतात पेपरसाठी. आणि जर तुम्ही जो काही फौजफाटा ममता बॅनर्जी यांना हरवण्यासाठी वापरला, तोच जर पेपर लीक थांबवण्यासाठी वापरला असता तर पेपर लीक झालंच नसतं. एक शेवटचा प्रश्न की 28 तारखेला 26 ना पेपर लीक होत आहे, दुसऱ्या ठिकाणी चंदाचोरी होते. एक शेवटचा प्रश्न की 26 तारखेला जो मोर्चा होतोय तिरंगा मोर्चा, आज तुम्हाला जो प्रतिसाद मिळाला, 26 तारखेच्या येत्या रविवारच्या मोर्चाच्या निमित्तानं मुंबईकरांना तुम्ही काय आवाहन करा? मी एवढंच सांगेन की सर्व मुंबईकरांनी आणि आजूबाजूच्या परिसरातून जे कोणी देशभक्त असतील, जे तिरंगा प्रेमी असतील, त्या सर्वांनी यावं. कारण हा मोर्चा हा देशासाठी आहे, हा मोर्चा ह्या देशप्रेमी तरुणांसाठी आहे आणि हेच आम्ही पुढे घेऊन जाऊ. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ संतोष कदमसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.